आणि काल भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर आपण पाहिलेलेच की ऑपरेशन सिंदूर हे किती व्यापक होणार आहे। दरम्यान आता जम्मू काश्मीर जवळ पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक जवान शहीद झालेले आहेत। मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते। मात्र काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी विकासात गेल्याने त्यांची घरं तोडण्यात आली। त्यामुळे सध्या नाईक आणि त्यांचे कुटुंब आंध्र प्रदेशला दरम्यान मुरली नाईक यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच संपूर्ण कामराज नगरमध्ये शोककळा पसरली। नाईक कुटुंबियांच्या नातेवाईकांशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी पाहूया। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईचे असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण सध्या मुरली नाईक ज्या कामराज नगरमध्ये राहत होते तिथे सध्या आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर हे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आली आहे। जसं आम्हाला सकाळी 8 वाजता तिकडनं फोन आला की त्यांच्या नातेवाईकांना की असं झालं म्हणून जसं आम्हाला माहीत पडलं आम्ही सर्वांनी जाऊन त्यांना फोन करून आम्ही त्यांचा हालचाल विचारलेत। मुरली नाईक ॲक्च्युली तो आता अग्निवीर होता। त्यांनी जॉईन केलेलं 2022ला डिसेंबरमध्ये 2022ला त्याचं जॉईनिंग झालं आणि त्यांचं ट्रेनिंग वगैरे ते नाशिकमध्ये होतं। नाशिकमध्ये झालं त्याच्यानंतर त्यांना पंजाबमध्ये पाठवले ड्युटीसाठी। आता सध्या ते पहलगामचं जे झालं आपलं त्यासाठी ते लोकांनी त्यांच्या जेवढं बटालियन आहे ते सर्व बटालियन सगळ्यांना ते जम्मूमध्ये पाठवले की तुम्ही तिकडे जाऊ।